आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय रेल्वे, IRCTC आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. भारत गौरव मानसखंड एक्सप्रेसची बद्री केदार कार्तिक स्वामी यात्रा 10 रात्री आणि 9 दिवसांची असेल. यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल. भारत गौरव एक्सप्रेसची बद्री केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या 3 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवेघाट हडपसर चौपदरीकरण तसेच वारजे सिंहगड दरम्यान सेमा रस्ते आणि पुलाच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. पुण्यातील कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाची एकूण लांबी 13.25 किलोमीटर इतकी असून त्याची किंमत 819 कोटी रुपये असणार आहे. इतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील मुळा व मुठा नदीवरील पुलाचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकामही यावेळी सुरू करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत 80 कोटी रुपये इतकी असणार आहे. आम आदमी पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीत राजनिवास इथं नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनी देखील मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रामटेक विधानसभा महिला आघाडीच्या वतीनं स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या निमित्तानं महिला मेळाव्याचे आयोजन आज मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना उपनेत्या सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक विधानसभा क्षेत्रात करण्यात आलं. यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक विधानसभा क्षेत्रातील उपस्थित महिलांनी मशाल घराघरात पोहोचवण्याचं वचन दिलं. महिलांनी अत्याचाराप्रती जागृत राहत तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन नागपूरच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर कार्यशाळा अंबाझरी मार्गावरील गुरु नानक भवन इथं काल पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून रश्मिता राव मार्गदर्शन करीत होत्या. जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग CBIनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात या संदर्भातले दस्तऐवज सादर केले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.